नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 14.3. प्रश्न पहिला, सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे. आता छायांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग. आता आकृतीमध्ये जर बघितलं तर आपण आकृतीचे एकूण 9 समान भाग केलेले आहेत आणि त्यामध्ये छायांकित भाग म्हणजे रंगवलेले भाग किती आहेत, तर रंगवलेले भाग आहेत 6. म्हणजे एकूण भाग आपण छेदस्थानी लिहितो आणि रंगवलेले भाग आपण अंशस्थानी लिहिणार. म्हणजे छायांकित अपूर्णांक झाला 6/9. यानंतर न रंगवलेले भाग किती आहेत, तर एकूण भाग आहेत 9, ज्यामध्ये न रंगवलेले आहेत 3. म्हणजे 3/9 अपूर्णांक आपल्याला मिळाला. म्हणजे 6/9 अपूर्णांक 3/9 अपूर्णांकापेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 6/9 वजा 3/9. मग आता छेद सारखा आहे म्हणजे फक्त अंशांची वजाबाकी होणार. म्हणजे 6 वजा 3 छेदस्थानी 9 तसाच येणार. मग आता 6 मधून 3 गेले, 3 आणि 9 म्हणजे 3/9 आपल्याला उत्तर मिळालं 3/9. आता 3/9 असं उत्तर दिलेलं नाहीये. उत्तर मित्रांनो आपल्याला मिळेल 3 1 3 आणि 3 त्रिक 9. आपल्याला उत्तर मिळालं 1/3 अपूर्णांक. कितीने जास्त आहे 1/3. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2, 6/10 या अपूर्णांकात 6/10 हा किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. मित्रांनो 6/10 या अपूर्णांकामध्ये 6/10 आपल्याला किती वेळा मिळवावा लागणार आहे म्हणजे आपली बेरीज 3 येईल. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपली बेरीज येणार आहे 3. म्हणजे आता छेदस्थानी 6/10 6/10 असे आपण मिळवणार. बघा 6/10 6/10 म्हणजे आपला छेद सारखाच राहणार आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये फक्त अंशाची बेरीज होते म्हणजे आपला छेद राहणार आहे 10. मग मित्रांनो 10 ने कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर आपलं उत्तर 3 येणार आहे, तर 10 गुणिले या ठिकाणी आपण 3 करणार, 10×3 = 30. म्हणजे 30/10 हा अपूर्णांक असेल तरच आपली बेरीज किती येणार आहे, तर आपलं उत्तर 3 येणार आहे. म्हणजे 6/10 6/10 असे आपल्याला किती घ्यावे लागतील, तर मित्रांनो 6×5 म्हणजे 5 वेळेस घ्यावा लागेल. या ठिकाणी बघा 6/10 6/10 1 2 3 4 आणि आणखीन एक वेळेस 6/10. बघा फक्त अंशाची बेरीज होणार, छेद आहे तसाच राहणार. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6×5 30 बरोबर. म्हणजे या ठिकाणी 30/10 30/10 यांचा भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळालं 30. म्हणजे मित्रांनो 6/10 मध्ये आपण 6/10 किती वेळेस मिळवले, तर मित्रांनो हा 6/10 उदाहरणातला आहे. या 6/10 मध्ये 6/10 आपण किती वेळेस मिळवले, 1 2 3 आणि 4 वेळेस मिळवले. म्हणजे आपली बेरीज आली 3. म्हणजे आपण 4 वेळेस मिळवले, 1 2 3 4. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न नंबर 3, 6/18 या अपूर्णांकात 6/18 हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. मित्रांनो 6/18 हा अपूर्णांक आहे. मग बघा 6/18 मध्ये 6/18 आपल्याला किती वेळेस मिळवावे लागतील, म्हणजे आपली बेरीज येणार आहे 3. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, 6/18 6/18 6/18 म्हणजे आपल्याला या ठिकाणी समच्छेद अपूर्णांक दिलेले आहेत, छेद सारखा आहे. मग अपूर्णांकांचा छेद सारखा असेल तर फक्त अंशाची बेरीज होते. म्हणजे या अपूर्णांकामध्ये आपलं जे उत्तर येणार आहे त्यामध्ये छेद असणार आहे 18. मग मित्रांनो 18 ने कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर भागाकार 3 येणार आहे, तर 18 गुणिले 3. बघा 18 1 18 18 2 36 18 त्रिक 54. म्हणजे 54/18 ज्या वेळेला असेल त्याच वेळेला आपला भागाकार, त्यावेळेला आपल्या या अपूर्णांकाची बेरीज 3 येणार आहे. म्हणजे मित्रांनो 6 6 6 असे आपण किती वेळेस मिळवले, तर 6×35 6 6 36 26 42 6 8 48 6 9 54. म्हणजे मित्रांनो 6/18 आपल्याला 9 वेळेस मिळवावे लागतील. म्हणजे फक्त अंशाची बेरीज होणार आहे 6 9 54. म्हणजे आपण 9 वेळेस मिळवणार. बघा या ठिकाणी 6/18
6/18 6/18 1 2 3 4 5 6 7 8 9 झालेत का? 9 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मित्रांनो 9 वेळेस 6/18 6/18 असं आपण 9 वेळेस मिळवलं. म्हणजे छेदस्थानी 18 तसेच राहणार, फक्त अंशांची बेरीज होणार 6 90 54 54/18 म्हणजे आपल्याला भागाकार मिळाला 3. मित्रांनो 6/18 मध्ये आपण 6/18 किती वेळेस मिळवले बघा. हा दिलेला आहे आपल्याला गणितातला 6/18. आपल्या उदाहरणामध्ये 6/18 आहे. या 6/18 मध्ये 6/18 आपण किती वेळेस मिळवले तर मित्रांनो 8 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळेस मिळवल्यानंतर आपल्याला बेरीज 3 मिळाली. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 वेळा. प्रश्न नंबर 4 2/* अधिक 1/* बरोबर 1 असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल. मित्रांनो अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. 2/* आहे, अधिक आहे, 1 पुन्हा स्टार आणि आपली उत्तर जे येतंय ते 1 येतंय. तर मित्रांनो 1 उत्तर कधी येतं ज्या वेळेला अंश आणि छेद सारखा असतो. म्हणजे आता या ठिकाणी या स्टारच्या जागी असणारा अंक समान आहे म्हणजे आपला छेद सारखा आहे. मग छेद सारखा असेल तर फक्त अंशांची बेरीज होते. मग अंशाची बेरीज किती होणार आहे 2 अधिक 1 म्हणजे अंशाची बेरीज 3 होते. मग मित्रांनो 1 उत्तर कधी येतं ज्या वेळेला छेद सारखा असतो, अंश आणि छेद सारखा असतो त्यावेळेला उत्तर 1 येतं. म्हणजे या ठिकाणी 3 असेल ना बघा. 2/3 अधिक 1/3 छेदस्थानी 3 तसाच राहणार, फक्त अंशाची बेरीज होणार 2 अधिक 1 3. मग 3/3 म्हणजे आपलं उत्तर बरोबर या ठिकाणी 1 येतं. म्हणजे आपल्याला या स्टारच्या जागेवर या फुलीच्या जागेवर 3 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5 सोडवा. 7/4 अधिक 3/4 गुणिले 4/3 बरोबर किती. मित्रांनो हा अपूर्णांक आपल्याला सोडवायचा आहे. अपूर्णांकामध्ये सुरुवातीला बेरीज दिलेली आहे आणि नंतर गुणाकार दिलेला आहे. तर पदावलीच्या नियमानुसार आपल्याला अगोदर गुणाकार करावा लागतो म्हणजे आपण अगोदर गुणाकार सोडवणार. मग आता या ठिकाणी बघा 7/4 लिहून घेतले अधिक आता हा गुणाकार करायचा आहे. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे या ठिकाणी बघा आता ही अंडरलाईन केलेली क्रिया मला अगोदर सोडवायची आहे. 3 गुणिले 4 3 चौक 12 आणि पुन्हा 4 गुणिले 3 बघा अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी 4 त्रिक 12. म्हणजे मित्रांनो आता आपल्याकडे बेरीज ही क्रिया शिल्लक राहिलेली आहे. मग आता आपल्याला या अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला छेद सारखा असायला पाहिजे. मग आपल्याला या अपूर्णांकाचा छेद सारखा करावा लागेल म्हणजे अंशाची बेरीज करणार आपण. मग या अपूर्णांकाचा छेद किती होऊ शकतो तर या दोनही संख्या थोडक्यात 12च्या पटीतल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी छेद 12 होऊ शकतो. मग 4ला कितीने गुणावं लागेल 4ला 3ने गुणावं लागेल. छेदाला 3ने गुणलं म्हणून अंशाला पण 3नेच गुणणार. म्हणजे मित्रांनो आपल्याला अपूर्णांक कोणता मिळाला बघा आता 4 त्रिक 12 आणि 7 त्रिक 21 अधिक 12/12. मग आता छेद सारखा झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा अपूर्णांक सोडवता येईल. अपूर्णांकाची बेरीज करता येईल. काय होणार 21 अधिक 12/12. मग आता 2 आणि 1 3 आणि 1 आणि 2 3 33/12. मित्रांनो आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे 33/12. असं उत्तर दिसतंय का तर असं उत्तर आपल्याला पर्यायांमध्ये दिलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला 3चा भाग द्यावा लागेल. 33/3 आणि 12/3 म्हणजे 33/3 आपल्याला उत्तर मिळणार 11. 11 त्रिक 33 आणि 12/3 4 त्रिक 12 म्हणजे 11/4 असं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11/4. प्रश्न नंबर 6 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 बरोबर किती. मित्रांनो या अपूर्णांकामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. छेद सारखा आहे समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये अंशाची होते बेरीज छेदस्थानी आपण तसाच लिहिणार. म्हणजे आता अंशाची बेरीज होणार अंश या ठिकाणी 6 वेळेस दिलेला आहे 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4
आणि छेदस्थानी येणार 3. बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24, 24/3 म्हणजे या ठिकाणी 3 8 24. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 8. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. प्रश्न नंबर 7. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल? मित्रांनो 1/7 या अपूर्णांकात 1/7 1/7 असं किती वेळेस मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर 7 मिळेल? मित्रांनो या प्रकारचे 2 उदाहरण आपण अगोदर बघितलेले आहे. आता 1/7 मध्ये 1/7 आपल्याला मिळवायचा आहे, तर तो किती वेळेस मिळवावा लागेल म्हणजे आपल्याला उत्तर 7 मिळेल? मित्रांनो हा आहे समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांकामध्ये आपण छेदस्थानी तसाच लिहितो, फक्त अंशाची बेरीज होते. म्हणजे आता आपला छेद किती असणार आहे? तर आपला छेद असणार आहे 7. मग आता 7 या संख्येनं कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर मित्रांनो उत्तर 7 असेल? तर 7ने 49ला जर भाग दिला तर या ठिकाणी उत्तर 7 येईल. म्हणजे 7 7 49. म्हणजे आपला अंश आहे 49. 49/7 म्हणजे उत्तर आपल्याला 7 मिळेल. म्हणजे आपल्याला अंश जो आहे त्या अंशाची बेरीज 49 येते. म्हणजे आपल्याला 1/7. आता छेदस्थानी 7 तसाच राहणार आहे. म्हणजे 1 1 1 असे आपल्याला किती वेळेस घ्यावे लागतील मित्रांनो? तर 1 + 1/7 1/7 असे आपल्याला, म्हणजे अंश आपल्याला 49 वेळेस घ्यावा लागणार आहे. बघा अंश आपल्याला किती वेळेस घ्यावा लागेल? 49 वेळेस. म्हणजे 1/7 या अपूर्णांकामध्ये आपल्याला 1/7 असा किती वेळेस मिळवावा लागेल? तर मित्रांनो 48 वेळेस मिळवावा लागेल. बघा पुन्हा समजून घ्या. 1/7 मध्ये आपल्याला 1/7 किती वेळेस मिळवावा लागेल? तर तो 48 वेळा मिळवावा लागेल. म्हणजे 49/7 आपल्याला उत्तर मिळेल. आणि म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेवटचं उत्तर मिळणार आहे 7. म्हणजे बघा 1/7 1/7 असं आपल्याला 49 वेळेस घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला गणितामध्ये दिलेलं 1/7 या 1/7 मध्ये आपल्याला 1/7 48 वेळा घ्यावे लागतील. बघा 1/7 मध्ये 1/7 आपल्याला 48 वेळा घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला उत्तर 7 मिळेल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 48. प्रश्न नंबर 8. 4/7 अधिक चौकट/8 बरोबर 53/56. चौकटीत येणारी संख्या पुढील पर्यायातून निवडा. मित्रांनो 2 अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. 4/7 अधिक चौकट/8. मग या चौकटीच्या जागेवर कोणता अंक असणार आहे तो आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. आणि आपल्याला पुढे उत्तर दिलेलं आहे 53/56. म्हणजे मित्रांनो आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. मग आता 7 आणि 8 थोडक्यात या दोघांच्या पटीतल्या जर आपण संख्या शोधल्या आणि लहानात लहान पटीतली संख्या कोणती असणार आहे? तर ती 56 असणार आहे. म्हणजे आपल्याला छेद 56 करावा लागणार आहे. मग आपण बघूया 7ला कितीने गुणावं लागेल? 7ला 8ने. 7 8 56. 8ला 7ने. म्हणजे मित्रांनो छेद 56 होतो. मग आता छेदाला 8ने गुणलं म्हणजे अंशाला पण 8नेच गुणणार. मग आता या ठिकाणी छेदाला 7ने गुणलं म्हणजे अंशाला सुद्धा 7नेच गुणणार. पण आता चौकटीच्या जागेवर कोणता अंक असणार आहे? मित्रांनो थांबा. 7 8 56. बघा या ठिकाणी 56 अधिक 8 चौक 32 म्हणजे 32/56 पहिला अपूर्णांक मिळाला. मग आता दुसऱ्या अपूर्णांकामध्ये 8 7 56 छेद आहे 56. मग आता इथे कोणती संख्या असणार आहे? त्या संख्येला 7ने गुणल्यानंतर मित्रांनो 53 उत्तर येतं. थोडक्यात या दोघांची बेरीज. म्हणजे आता आपण 53 मधून 32 वजा करूया. 53 वजा आपण जर 32 केलं तर 3तनं 2 गेले 1, 5तनं 3 गेला 2. म्हणजे आपल्याला मित्रांनो उत्तर मिळालं 21. या ठिकाणी 21 आहेत. म्हणजे मग 7ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर उत्तर 21 येणार आहे? तर 7 चौक 28, 7 दुणे 14 आणि 7 त्रिक 21. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण 3 जर घेतला तर 7 त्रिक 21 होतात. म्हणजे आपल्याला बरोबर 8 चौक 32 आणि 7 त्रिक 21. म्हणजे आता आपण जर बेरीज केली तर 32 अधिक 21 म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 53/56. म्हणजे मित्रांनो आपल्याला चौकटीच्या जागेवर 3 हा अंक घ्यावा लागला. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न नंबर 9. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल?
3/4 या अपूर्णांकात 3/4 3/4 3/4 असं आपण किती वेळेस मिळवणार? म्हणजे आपल्याला अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर बेरीज 3 मिळेल. तर मित्रांनो 3/4 3/4 जर म्हटलं तर हा समच्छेद अपूर्णांक आहे. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये छेदस्थानी छेद आपण तसाच लिहितो, फक्त अंशाची बेरीज होते, म्हणजे आपला छेद राहणार आहे 4. मग आता 4ला कोणत्या संख्येनं भाग दिल्यानंतर, म्हणजे कोणत्या संख्येला 4ने भाग दिल्यानंतर, 4ने कोणत्या संख्येला भाग दिल्यानंतर आपला भागाकार 3 येणार आहे? तर मित्रांनो 4 1 4 4 2 8 4 3 12, म्हणजे आपला अंश या ठिकाणी आपल्याला 12 मिळाला. 12/4 जर आपण या ठिकाणी भागाकार केला तर उत्तर आपल्याला बरोबर 3 मिळालं. म्हणजे मित्रांनो आता हा 3/4 3/4 असा किती वेळेस घ्यावा लागेल आपल्याला? तर बघा 3 चौक 12 म्हणजे 4 वेळेस. बघा 3/4 अधिक 3/4 अधिक 3/4 म्हणजे बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 म्हणजे 12/4. फक्त अंशाची बेरीज करायची. 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अंशाची बेरीज अंशस्थानी छेदस्थानी तसाच लिहायचा. म्हणजे आपल्याला मित्रांनो आपलं उत्तर मिळालं 3. पण आपला प्रश्न आहे 3/4 मध्ये 3/4 प्रश्नामध्ये दिलेला 3/4 या 3/4 मध्ये आपण 3/4 3/4 असे किती वेळेस मिळवले? तर 1 2 3 3 वेळेस मिळवले. बघा 3/4 मध्ये 3/4 3/4 आपण 3 वेळेस मिळवले, म्हणजे आपल्याला बेरीज 3 मिळाली. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे 3. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 10 सरळ रूप द्या. 1/32 गुणिले 50 अधिक 1/18 गुणिले 50 वजा 1/32 गुणिले 18. मित्रांनो या उदाहरणाला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. उदाहरण अतिशय सोपं आहे, फक्त थोडं व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण सुरुवातीला काय करणार? 1/32 गुणिले 50 यांचा गुणाकार करणार. मग 1/ उत्तर आलं 1600, गुणाकार आला 1600 अधिक 1/ पुन्हा 18 गुणिले 50 यांचा गुणाकार केला, गुणाकार आला 900 वजा 1/32 गुणिले 18 यांचा गुणाकार केला, जो मिळाला आपल्याला 576. आपल्याला अगोदर बेरीज करायची आहे, नंतर वजाबाकीची क्रिया करायची. मग आता बेरीज करताना आपण काय करणार? 1 गुणिले 900 या ठिकाणी अंशस्थानी लिहिणार 900 अधिक 1600 गुणिले 1 म्हणजे 1600. बघा अंशस्थानी 900 अधिक 1600 छेद 1600 गुणिले 900 यांचा गुणाकार. मग आता या ठिकाणी पुन्हा खालच्या स्टेपवरती येणार आपण. 900 आणि 1600 यांची करणार बेरीज, ती आली 2500 2500 आणि पुन्हा छेदस्थानी 1600 गुणिले 900 म्हणजे 2500 छेद 1600 गुणिले 900. मित्रांनो ही स्टेप व्यवस्थित समजून घ्या. आता आपल्याला या ठिकाणी अंश आणि छेद यांची काटाकाटी करून हे गणित या ठिकाणी सोडवायचं आहे. 2 शून्य गेले 2 शून्य गेले. आता या ठिकाणी 5 5 25. मग आता बघा 5 त्रिक 15 खाली उरला 1 5 1 उरल्यानंतर 5 दुणे 10 आणि 5 0 0 320. मग पुन्हा 5 1 5 5 सख 30 उरले 2 आणि झाले 20. 5 चौक 20 म्हणजे 64. म्हणजे मित्रांनो आपण पुढच्या स्टेपवरती येणार आणि 64 आणि 9 यांचा गुणाकार करणार. अंशस्थानी आहे 1 म्हणजे 1/64 गुणिले 9 आणि पुढे आहे वजा या ठिकाणी 1/576. मित्रांनो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपल्याला 64 आणि 9 यांचा गुणाकार करायचा आहे. मग आपण गुणाकार या ठिकाणी खाली करतोय मी. 64 गुणिले 9 जर केलं तर 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 हातचे आले 3 9 6 9 54 55 56 आणि 57 576. म्हणजे मित्रांनो आपल्याला 1/576 वजा 1/576. मग आता 1/576 मधून 1/576 गेले तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळणार आहे 0. आपलं उत्तर आलेलं आहे 0. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न नंबर 11 सोडवा. कंसात 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7 बरोबर किती? मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं आहे, अपूर्णांक सोडवायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कंसामध्ये दिलेली क्रिया आहे, म्हणजे थोडक्यात ही पदावली आहे. आपण पदावलीच्या नियमानुसार अगोदर कंस सोडवणार, त्यानंतर कंसाच्या बाहेरची क्रिया. मग आता कंसामध्ये सुद्धा 2 क्रिया आहेत, त्यामध्ये सुरुवातीला बेरीज करूया, नंतर वजाबाकी करूया. मग आता बेरीज काय होणार?
तर छेद समान आहे म्हणजे फक्त अंशाची बेरीज होणार म्हणजे 15 अधिक 6 छेद 7. 15 आणि 6 झाले 21. 21 छेद 7. आता बेरीज केली, बेरजेचं उत्तर आलं 21 छेद 7. पुन्हा वजाबाकी करणार, वजा 2 छेद 7. छेद सारखा आहे मग पुन्हा फक्त अंशाची वजाबाकी होणार म्हणजे 21 वजा 2 छेद 7. मग आता 21 मधनं 2 गेले, खाली उरले 19. 19 छेद 7. मित्रांनो पूर्ण आपण हा कंस सोडवला. कंस सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 19 छेद 7. आता त्यातनं पुन्हा वजा करायच्यात आपल्याला 4 छेद 7. बघा 4 छेद 7. आता पुन्हा छेद सारखा आहे, छेद सारखा आहे म्हटल्यावर पुन्हा फक्त अंशाची वजाबाकी होणार म्हणजे 19 वजा 4 छेद 7. 19 मधनं 4 गेले, खाली उरले 15. 15 छेद 7. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 15 छेद 7. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 छेद 7. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 14.3 संपलेला आहे. यानंतर राहिलेला पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.